नमः नागयज्ञोपवीतिने नमः शङ्खचक्रगदाधारिणे नमः जटामुकुटशोभिने नमः अप्रमाणायै नमः प्रमाणायै नमः आदिमध्यवासनायै नमः पुण्यदायै नमः पुण्योपचारिण्यै नमः पुण्यकीर्त्यै नमः स्तुतायै नमः विशालाक्षै नमः गभीरायै नमः रूपान्वितायै नमः नागयज्ञोपवीतिने नमः शङ्खचक्रगदाधारिणे नमः जटामुकुटशोभिने नमः अप्रमाणायै नमः प्रमाणायै नमः आदिमध्यवासनायै नमः पुण्यदायै नमः पुण्योपचारिण्यै नमः पुण्यकीर्त्यै नमः स्तुतायै नमः विशालाक्षै नमः गभीरायै नमः रूपान्वितायै नमः दैत्यदानववासिन्यै नमः प्रतिवार्षिक नवचंडी उत्सव अंगभूतम देवता करणेषु कुंकुमार्चन आद्यम कर्म एक पाणी जे पडग्यात थोडा अरे शे परत 2 वेळा जोडवाले दत्ताला महागणपती स्मरण देवता स्मरण करायचे असं करूया गणपतीचे देवीचे स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपती पूजयामि दर्पाने घेऊन 3 वेळा आचमन करवायचे श्री केशवाय नमः तो 2 वेळा हात धुवून घ्या नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय मागच्या कडे हात धुवून घ्या विठ्ठलाय नमः सुंदराय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः त्रिजयाय नमः वासुदेवाय नमः सुंदर सुंदर नाम जोपाली सर्व मंगलवान गळ्यामध्ये राम घ्या विनायक अखंड सौभाग्य प्राप्ती अर्थम शांता दुर्गा देवता नमस्कार, हांव वामन उर्फ शंकर किंजवडेकर, ग्रामदेवी माशेलची शांतादुर्गा वरगांव ह्या गांवांत स्थित जाल्ली आसा. तिचो हांव पुजारी आनी पुरोहीत. सगळ्यांक तुमकां खबर आसतली, आतां माशेलांत पुष्कळ देवळां आसात. योग्य कृष्ण म्हणा, शांतादुर्गा, कुंभारचोय करीण, वेर्ले करीण. ही देवळां भाटाभाटीच्या वेळार त्या त्या प्रांतांतल्यान येवन माशेलांत स्थायीक जाली. परंतु ह्या आमच्या वरगांव गांवांत जी शांतादुर्गा देवी बसलेली आसा ही स्वयंभू अशी आसा, म्हणजे ह्या खंयच्यान दुसऱ्या खंयच्या गांवांतल्यान आयिल्ली ना. त्यामुळे ह्या गांवांतले त्यामुळे सगळे माशेलवासी जे आसा हे ह्या देवीक आपली ग्रामदेवी अशी मानता. प्रत्येकाच्या घरान कितें देवकृत्य जालें, देवस्थानांनी सुद्दां जेन्ना तांचे सार्वजनीक कृत्य जाता तेन्ना ग्रामदेवतेचो मान म्हणून जो कितें आसा तो ह्या आमच्या शांतादुर्गेक येता. तर ह्या आमच्या देवळान दर वर्सा वेगवेगळे उत्सव जाता. मार्गशीर्ष म्हयन्यान कालो जाता, प्रत्येक म्हयन्याक पंचम आसता. त्या पंचमीक आमची पालखी आसता, वसंत पुजेचो उत्सव आसता. आणि आज साधारण एक गेल्या 10-11 वर्सां पयलीं एक आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मनान अशें आयलें की एक सार्वजनीक उत्सव असो कितें तरी करचो. तेन्ना आमी सगळ्यांचे कन्सल्ट सगळ्यांक केले. सगळे ग्रामस्थ, देवस्थान कमिटी, भावीक भक्तजन असे सगळे एकत्र येवन एक हवनद्वारा नवचंडी करची आणि सुवासिनीक आपल्या हातान कुमार्चन करूंक मेळचें, तांच्या हातीन कितें तरी सेवा जावची.
आणि तसेच आमच्या ह्या पंचायतनान एक हांगासरल्यान थोड्याच अंतराचेर एक रवळनाथ महालक्ष्मी देवूळ आसा, थंय कितें सेवा जावची त्या दृश्टीन थंय गुरुद्र अशा प्रकारचो एक करपाचो विचार आयलो. देवीन शब्द दिलो, कौल आमी हांगा कौल प्रसादाची प्रथा आसा तेन्ना आमी देवीक एक शब्द घेतलो आनी सगळ्या देवीन हे करपाक आमची अनुकूल्यता आपलो शब्द दिल्ल्या प्रमाण सगळे ग्रामस्थ कमिटी मेंबर असे आमी सेवेकरी अशे सगळे आमी फुडें सरून दर वर्सा सादारण गेली 10-11-12 वर्सां जाली हो उत्सव आमी चालू करता. मध्यंतरी 2 वर्सां आमचो कोविडचो काळ आयलो तेन्ना आमी फक्त केवळ ब्राह्मणांक आफोवन फक्त नवचंडी पाठ आनी हवन आनी इतकेंच केलें. हांगा महाप्रसाद वगैरे किंवा सार्वजनीक आज जे आमी पळयता हांगा कुंकुमार्चन